बसा 6 तारखेच्या महापालिकेला अनलॉक होईल पुतळा नसल्या कारणानं अभिवादन कशाला करायचं आपल्या झोनच्या अंतर्गत हा विषय होतो म्हणून आम्ही तुमच्या विषय त्यांची माझा भाऊ आहे त्याने हा मुद्दा घेतला होता त्याने अगोदर 10 दिवस अगोदर पण आपल्याला निवडून 26 तारखेला निवड पण आहे आता 2 दिवस आले म्हणून आपल्याकडे याचा येण्याचा विषय काय की आपण तिथे एखादा फायबरचा पुतळा सुशोभीकरण करून जेणेकरून येणाऱ्या अनुयायांसाठी दर्शनासाठी उपलब्ध होईल ते अभिवादन करत होते त्या दिवशी त्याची स्टेबिलिटी पण चांगली असली पाहिजे जे गर्दी पण आली टाकायला वगैरे फायबरचा पुतळा आहे नाही फायबरचा पुतळा आपल्याला द्यावा लागेल मसाला बाजूला बॉक्सेस वगैरे द्यावा लागेल शिडी पण लागेल जर त्यांना कोणाला शिडीची नको आपण हाईट देखील म्हणजे ती सुविधा चांगली पाहिजे पुतळ्याची पण स्टेबिलिटी चांगली पाहिजे पुतळा हलला नाही पाहिजे फाउंडेशन पण चांगलं पाहिजे नाही सामने साहेबांकडून तो पुतळ्याचा वाट चालू आहे आपल्या अंतर्गत वाटच्या अंतर्गत हा पुतळा येतो म्हणजे पर्याय व्यवस्था आपल्याला करायला लागेल ना सामने साहेब कुठल्या त्या पुतळ्याबद्दल काय असलं विस्तार चांगलं झालं भेटून ना बांधकामासंदर्भात क्रांतिकारी जय भीम। आज आम्ही महानगरपालिका प्रशासनाला निवेदन दिले फॅम माध्यमातून की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 6 डिसेंबर परिवार निर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी भलकल गेट इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा होता, परंतु त्यांच्या सुशोभीकरण कामासाठी विलंब लागत आहे। परंतु औरंगाबाद जिल्ह्यातून विविध ग्रामीण भागातून अनुयायी येऊन अभिवादन करत असतात दरवर्षीप्रमाणे। तरी आम्ही प्रशासनाला हे निदर्शनात आणून देण्यासाठी हे निवेदन दिलं आहे की येणाऱ्या 6 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा व तिथं अभिवादन करण्यासाठी प्रशासनाने व्यवस्था करावी याकरता आज आम्ही इथं निवेदन घेऊन आलेलो आहे आणि प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे। त्यांनी काय सांगितलं, काय आश्वासन दिलं? प्रशासनाने आम्हाला असं कळवलं आहे की 6 डिसेंबरला अभिवादन करण्यासाठी आम्ही पर्यायी व्यवस्था करून देत आहे तात्पुरत्या स्वरूपाची। ती आम्ही चर्चा करून प्रशासनाशी बोलणं झालेलं आहे। जय भीम। जय संविधान, जय संविधान, जय भारत। विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबर 2024 रोजी भडकल गेट येथे लाखोंचा भीमसागर उसळणार आहे। परंतु आपणास ठाऊक आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरणाचे काम त्या ठिकाणी सुरू आहे, त्यामुळे तेथील पुतळा काढलेला आहे। फेस ऑफ आंबेडकराइट मुवमेंटच्या वतीने प्रांतुष भाऊ वाघमारे यांच्या बरोबर शैलेश लांडगे आणि इतर सर्व सदस्यांच्या बरोबर आज आम्ही मनपा आयुक्त यांची भेट घेतली। मनपा आयुक्तांनी आम्हाला सांगितले की वॉर्ड अधिकारी आणि सहायुक्त यांची भेट घेऊन आपण त्यांना हा विषय लक्षात आणून द्यावा की त्या ठिकाणी पर्यायी पुतळ्याची व्यवस्था अजून अद्यापही करण्यात आलेली नाहीये, जेणेकरून जेव्हा लाखोंचा तिथे जनसमुदाय येईल अभिवादन करण्यासाठी येईल तेव्हा त्यांची निराशा आणि त्या ठिकाणी आक्रोश होऊ नये याकरिता प्रोएक्टिव्ह ऍक्शन म्हणून आम्ही दिनांक 26 नोव्हेंबर 2024 रोजी सर्व प्रशासकीय यंत्रणांना पत्र लिहून कळवलं होतं। त्यामध्ये पोलीस कमिशनर असतील, विभागीय आयुक्त असतील, जिल्हाधिकारी असतील आणि मनपा आयुक्त यांना आम्ही पत्राद्वारे पाठपुरावा केलेला आहे। आज आमची मनपा आयुक्तांशी त्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा झाली असं त्यांनी सांगितले की वॉर्ड अधिकाऱ्यांच्या अखत्यारीत हा विषय असल्यामुळे त्यांच्याशी तुम्ही एकदा चर्चा करून घेतली पाहिजे। त्या अनुषंगाने आज आम्ही मनपा कार्यालयामध्ये येऊन त्यांच्याबरोबर आज चर्चा करत आहोत आणि त्यांनी आम्हाला आश्वासित केले आहे की त्या ठिकाणी दिनांक 6 डिसेंबर 2024 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एक पूर्णाकृती पुतळा जो की फायबरमध्ये असेल असं त्यांनी आम्हाला कळवलेलं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस अनुसरून त्या ठिकाणी यथोचित सुशोभीकरण देखील त्या ठिकाणी करण्यात येणार आहे असं आम्हाला प्रशासनाने कळवलेलं आहे। स्वच्छतेसाठी देखील त्यांनी त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत। माननीय प्रांतुष भाऊ वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिष्टमंडळ पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांची पुन्हा भेट घेऊन याविषयीचा पाठपुरावा आणि दरवर्षी शासकीय कार्यक्रमाप्रमाणे हा कार्यक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने व्हावा याकरिता आम्ही प्रयत्न करत आहोत। जर प्रशासनाकडून आम्हाला योग्य पद्धतीने जर सहकार्य मिळाले नाही तर एक समाज म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊन महापरिनिर्वाण दिनाचा जे काही औचित्यभंग न होऊ देता योग्य पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी एकत्रित यायचं आहे असं या ठिकाणी आम्ही सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आवाहन करत आहोत। जय भीम, जय संविधान।